नमस्कार, मी सुनंदन लेले. दरवेळेला मी क्रिकेट आणि क्रिकेट विषयी बोलत असतो, क्रिकेटर्सशी गप्पा मारत असतो. पण म्हणून असं समजू नका की बाकी खेळाचं मला प्रेम नाही. मला असं सांगायला खूप अभिमान वाटतो की मी फुटबॉल माझ्या मित्रांसोबत, जो अजूनही आमच्या बीएमसीसी ग्राउंडवरती अजूनही चांगला आहे, जिवंत ग्रुप आहे. आणि बॅडमिंटन खेळलो मी माझ्या कट्टा ग्रुप बरोबर. आता मी टेनिस खेळतोय. क्रिकेट तर माझा पहिला प्यार आहेच. परंतु आज जी ही मुलगी तुम्हाला दिसते ही थोडीशी जरा धमाल आहे. म्हणजे काय कसं हे जरा मीच थोडा हादरलो. तर तुम्हाला काय सांगू, त्यापेक्षा आपण गप्पा मारायचा प्रयत्न करू. हाय हाय हाय, हाऊ आर यू? Hi, my name is Vedangi. I'm good, thank you. How are you? आय एम डुईंग वेल, वेदांगी. वेर आर यू राईट नाव सिच्युएटेड ॲट? So, I live in Inverness, Scotland. That is far end of Scotland. That is far end of Scotland. I used to live down in the south coast of England, so near Bournemouth, and then yeah, moved up to Scotland because, and I'm not saying moved up to Scotland like in a city. We moved up to the other end of Scotland, like the northernmost city in the UK. But what prompted you to go to UK, Vedangi? Actually, I used to play football and I Oh, wanted to do that professionally. And so when I got admission in Bournemouth University to study sports management, I thought I would come to the UK, I would do my degree in sports management, I would do all my, international football coaching licenses and everything. And then I would come back to India and start a business in goalkeeper coaching. That was the plan. That was what my life was oh, supposed to how look like. sweet. So I was not sure about picking your accent, so I thought that you are born and brought up in England. Yeah, if I had that passport currently at the moment, life would have been slightly easier. But then I'm not sure. I'm not sure with Brexit and all. I don't think British passport is the best thing out there. Oh, really? Oh, really? Mhm. So, Mm. where are you actually from? Where are your parents come from? Pune. Don't tell me. Yeah, They're from Pune? yeah, they're from Pune. What your father, which place he comes from? He comes from Mahad and he grew up in Mahad. Konkan. And your mother? Kolhapur. ए बाई, मग मराठी बोल ना. काय आडनाव आहे ठीक आहे, तुझं? ठीक आहे. माझं नाव वेदांगी कुलकर्णी. एवढं सगळं करून कुलकर्णी आहेस तू? काय म्हणजे काय म्हणायचं? कारण तुझ्या गेटअप वरनं मला अंदाज येत नव्हता. आणि मी म्हणत होतो की अरे बाबा, स्पोर्ट्स मॅनेजमेंट शिकले, इतकं छान बोलतीये, यू आर टॉकिंग अबाउट सॉकर अँड ऑल. मी म्हटलं अरे ही मुलगी बहुतेक NRI आई वडिलांची मुलगी असेल, तिकडच वाढलेली वगैरे वगैरे असं. पण व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. आणि नंतर तुम्ही पुण्यात आला का फॅमिली? हां, ॲक्चुअली माझा जन्म झाला डोंबिवलीमध्ये. मग आम्ही पनवेलला अरे, राहायचो. महाड, आई कोल्हापूर, जन्म डोंबिवली, राहणार पुढे. अगं वेदांगी, काय चाललंय? थोडा बॅकग्राऊंडच असा की फिरलोय आम्ही बरेच. हा 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 हा. सो नंतर तुला तो ऑनर कधी मिळाला पुण्यात येऊन राहायचा? कारण मी पुणेकर आहे म्हणून मला जरा अभिमान आहे म्हणून विचारतोय. मी 7-8 वर्षाची होते, इफ आय एम हा नॉट रॉंग. हा हा. तेव्हा आम्ही पुण्याला मूव्ह झालो. ॲक्चुअली मला प्रबोधिनी निगडीमध्ये ॲडमिशन मिळाली व्हेरी गुड. आणि बाबांची जाम इच्छा होती की मी प्रबोधिनीला जावं. हा हा. सो इथे मग त्यासाठी आम्ही मूव्ह झालो पुण्यामध्ये. आणि निगडीमध्ये. सो आय डोंट थिंक लाइक ॲट द टाईम आय डोंट थिंक इट क्लास्ड एस पुणे. लाइक पिंपरी चिंचवड पुण्याचा भाग असं नाही पकडत ना लोकं as नॉर्मली. as our younger brother, I would say, or younger sister. So that is not a problem. You are a पुणेकर. पण मग काय म्हणजे तेव्हा मग प्रबोधिनीतनं कुठपर्यंत शिकलीस तू? प्रबोधिनी 10वी पर्यंत. हा हा. आणि ॲक्चुअली मी शाळेत असतानाही फुटबॉल खेळायचे. कॉलेजमध्ये असताना दॅट काइंड ऑफ वेंट अप अ नॉच. आणि तेव्हा पुणे FC वुमेन्स टीम सुरू झालेली, आय रिमेंबर. आणि मी त्यांची गोलकीपर होते. अरे व्हेरी अँड गुड. now when I think back to it, I'm not sure if I was that good. Like, I mean, मला आठवतंय मला ॲक्चुअली नाही म्हणजे असं मला फुटबॉलमध्ये कधी असं हा माझा गेम आहे. लाइक आय नेव्हर फेल्ट एट होम ऑन द फील्ड. आय वाज ट्रायिंग टू ऑलमोस्ट फिट इन. कारण
असं मला काय म्हणतात त्याला, when I was growing up मला असं वाटायचं नाही की माझे खूप असे मित्र-मैत्रिणी आहेत अँड आय नेव्हर फेल्ट लाइक द कूल किड. पण मग मला जेव्हा फुटबॉल जमायला लागलं, थोडं यायला लागलं, तेव्हा वाटलं, "ओह माय गॉड, लाइक धिस कॅन बी माय थिंग." अँड मग मग मी गोलकीपर झाले अँड आय एम प्रिटी शुअर द ओन्ली रिझन आय लाइक्ड गोलकीपिंग वाज बिकॉज मला धडपडायची भीती नाही वाटायची. लाइक मला असं खरचटायचं, कुठून तरी रक्त वगैरे यायचं. आय वॉजंट स्केअर्ड ऑफ दॅट. आय वॉज काइंड ऑफ लाइक, होता है. एवढं काय त्याच्यात, एवढं काय एक्झॅक्टली, म्हणजे इतकं आहे त्याच्यात. या. मला वेदांगी आत्ता इतकं टेम्प्ट होतोय मी की तुझ्याकडे बघून मला माझ्या धाकट्या मुलीची आठवण येते. तिचं नाव गार्गी आहे. ती आय आत्ता, थिंक आय हॅव हर्ड ऑफ हर. हा ती पण गार्गी, फुटबॉल खेळते ना? ती पण फुटबॉल खेळायची. आता ती न्यूझीलंडमध्ये तिने स्पोर्ट्स अँड फिटनेस मध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि आता ती तिकडे साऊथलँड फुटबॉलची ती फुटबॉल डेव्हलपमेंट ऑफिसर आहे. त्यामुळे मला अक्षरशः असं टेम्प्ट होतं की हो. अरे तिला जॉईन करा, कारण ती तुला एकदम म्हणजे लांब असली तरी गळ्यात येऊन मिठी मारेल तुला, एवढं नाहीये. पण नंतर हे कॉलेज जे म्हणलेस ते कॉलेज कुठलं केलंस तू? सो मी ना ते कोणाला तरी असं IIT किंवा अशा ह्याच्यात जायचं असेल तर ते स्पेशल कॉलेजेस असतात. तसं एक होतं. हा हा. दीक्षा. दीक्षा इंटिग्रेटेड असं नाव. ओके ते ओके DY पाटीलशी रिलेटेड होतं. ओके. आणि त्या कॉलेजमध्ये मी होते. सायन्स केलं. अँड yeah, I don't have much to, apart from I made some of my best friends in college. बस I don't कॉलेज know. कशाला असतं? कॉलेज बस तेव्हा 2 तर वर्ष. असतं ना. ते तसंवालं होतं ना कॉलेज 2 काय वर्षाचं. नाही. आणि नंतर तू इंग्लंडला गेली शिकायला. येस. सो आणि मी 18 वर्षाची झाल्यानंतर लिटरली 5 डेज आफ्टर दॅट, सो 12 सप्टेंबरला आय टर्न्ड 18. 17 सप्टेंबरला आई-बाबा मला मुंबई एअरपोर्टला ड्रॉप करायला आले अँड आय केम टू द UK. आणि ओह माय गॉड, आय वॉज सो यंग अँड सो नाईव्ह. आय स्वेअर टू गॉड. मला आठवतंय, मला लंडनवरनं बोर्नमथला कसं जायचं? मी बोर्नमथ, बोर्नमथ म्हणून म्हणायचेच नाही. मी त्याला असं बोर्नेमाउथ असं लाइक स्पेलिंग जसं असतं तसं मी प्रोनाउन्स करायचे. बिकॉज दॅट्स व्हॉट आय दॅट्स व्हॉट आय न्यू. आणि मला लिटरली बोर्नमथमध्ये आले आणि आय थॉट बोर्नमथ छोटं असेल अँड सो ऑन. मग मला ही जागा कुठेतरी मी जिथे कुठे राहत होते तिथपर्यंत कसं जायचं माहित नव्हतं. मला लिटरली माझ्याकडे एक अशी सायकलची बॉक्स होती. सॉरी, एक सूटकेस होती, एक सायकलचा बॉक्स होता आणि एक मोठी रक्सॅक होती, लाइक ट्रेकिंगवाली असते ना एकदम मोठी तशी. अँड देन अ लॅपटॉप बॅग. आणि अशा सगळ्या गोष्टी मी अशी एकदम लहान काय काय घेऊन मी आले. अँड आय स्वेअर लाइक मी इट वॉज क्वाईट एन एक्सपिरियन्स फाइंडिंग द प्लेस वेअर क्या आय बात आहे, क्या बात आहे. मग तिथे काय शिकलीस तू बोर्नमथला? बोर्नमथला स्पोर्ट्स मॅनेजमेंट. ओ ओ, ओके ओके ओके. पण ते करून तुला काय डोक्यात स्वप्न काय होतं? काय करायचं स्वप्न होतं? सो द प्लॅन वॉज दॅट मी UKला येईन. मी माझे गोलकीपर कोचिंग लायसन्सेस करीन इंटरनॅशनल लेवलचे. And then I wanted to also, get better at football. So like start feeling a bit more at home on the field. असं स्वप्न होतं. And then I wanted to come back to India and I wanted to start a goalkeeper coaching academy. कारण ओ. yeah, very, very like very specific, I would say. So असं झालं असं की I came across this organization called Just for Keepers. आणि त्यांच्या जगभरामध्ये ब्रांचेस आहेत अँड बेसिकली दे ट्रेन गोलकीपर्स. अँड वा. आय रिमेंबर आय गॉट इन टच विथ their founder, and I used to, kind of, I wanted to start a branch in India, something like that. And that was my dream. That was the goal. That was the thing that I'd come here for. Um, but yeah, I'm still here, so. आणि तिकडनं मग बॉर्नमथ वरनं हे कुठं इन्व्हर्नेस म्हणजे काय, एकदम स्कॉटलंडला कशी काय गेलीस? स्कॉटलंडला मी ऍक्च्युली फक्त 2 वर्षांपूर्वी आले. त्याच्या अगोदर आय यूज टू स्टिल लिव्ह इन बोर्नमथ. पण झालं असं की युनिव्हर्सिटीमध्ये असताना एक बरीच मोठी एक्सपेडिशन केली हा हा सायकलवरती. हा हा. आणि लेट्स जस्ट से की ती एक्सपेडिशन पूर्ण झाल्यानंतर मी परत युनिव्हर्सिटीमध्ये आल्यानंतर मला काही एका जागेवर बसणं जमत जमत नव्हतं. सो आय वॉन्टेड टू स्टार्ट माय ओन थिंग.
So ended up starting a business, and the business is in adventure. माझं हो. करिअर आता त्या सेक्टरमध्ये adventureच्या. So माझं I जरा don't play football anymore. ओ डिअर तसं करू नको. फुटबॉल चालू ठेव. फुटबॉल चालू ठेव. पण मला मला आता एक प्रश्न पडतोय की मी काय म्हणतात तसं एक ग्रीन बॅकग्राऊंड वरती बसायचा प्रयत्न केलाय. तू तुझी बॅकग्राऊंड का ब्लर केलीस ग वेदांगी? मला जरा बघू देत तरी की काय आहे म्हणजे. Let's try. हा, हे तू काय सायकल शॉप मध्ये जॉब करते की काय? No, this is my living room. ए Those are ए all चल. my bikes. काय लिव्हिंग रूम आहे तुझी? आणि Mhm. या किती आहेत मग? या किती आहेत मागे? Um, 9-10. त्यामुळे हे There's खरं प्रेम आहे तुझं बाय सायकलिंग? हो. So that's my sport now. That's my main thing. That's what I do. इज इट अ जॉब? इज इट अ सेल्फ एम्प्लॉयमेंट? आर यू वर्किंग फॉर युअर सेल्फ? आहे काय नक्की? All of it. हा? So, as I said, माझा एक business आहे. It's called the Adventure Shed. But mainly, I'm also an athlete. Cycle चालवते over very long distances. I'm also an adventurer. So cycle सोडून मी cross country skiing असतं ना. So basically, I skied across Svalbard. Recently, I did an Arctic Ultra. Well, I attempted an Arctic Ultra on skis. So basically, as a long distances, cross country skis were, and then you carry this big sled behind you, ज्याच्यामध्ये तुमचं सगळं everything you need to survive, food, sleeping gear, like layers, whatever, like all of that is in there. And that normally weighs as much as you do. Like, so तशा expeditions वगैरे असं मग मी किती दिवसाची करते. होती? थोडं रनिंग वगैरे long. नाही, स्कीइंगचं जे ते म्हणते किती दिवसाचं होतं एक्सपिडिशन? हे 12-14 दिवसांचं. But it was across Svalbard actually. This was a couple of years ago, 2022 मध्ये. It was quite an experience. बाप रे, बाप रे. पण आता आता या सायकल वापरून तू काहीतरी भयानक करायला लागलेली आहेस असं मी पत्रकार सुनंदन लेलेच्या कानावरती बातमी आली आहे. हे काय नक्की प्रकरण आहे? Yeah, so basically काही महिन्यांनी, सो जूनमध्ये, काही महिन्यांनी नाही, आता झालं ना जून, आता मे, 1 मे आता नेक्स्ट मंथ जून आहे. जूनमध्ये आय एम अटेम्प्टिंग टू बी द फास्टेस्ट वुमन टू सायकल अक्रॉस द वर्ल्ड. काय दिस वुड काय बी माय काय काय सेकंड एक टाइम. मिनिट एक मिनिट एक मिनिट. पटापट काही बोलू नको. या सगळ्या गोष्टी पचायला खूप अवघड जात आहेत. त्यामुळे हळू सांग, पचायला त्रास होतोय. राईट. सो जून पासून मी 29,000 किलोमीटर सायकल चालवायला सुरुवात करणार आहे. And I'm trying to be the fastest woman to do it. That means मला दिवसाला 270 ते 300 किलोमीटर वगैरे चालवून I have to cover the distance in less than 4 months. पण माझा पर्सनल गोल आहे 110 दिवस वगैरे. So जाऊ दे. roughly that. मला बोलायचंच नाही. आपण हा इंटरव्ह्यूच बंद करू. अरे काय हे आडनाव काय, नाव काय तुझं? वेदांगी कुलकर्णी, पुण्याची राहणारी, तू सायकलवरनं फास्टेस्ट जगाला चक्कर मारायला निघाले. काय आहे? काय वेड आहे हे? केलंय ऑलरेडी एकदा, मग पुन्हा काय करायला काय? ऑलरेडी एकदा केलंय? हो, तेव्हा मी 19 वर्षाची होते. आता थोडी मोठी आहे, त्यामुळे ना आता 25 वर्षाची. सो एक्सपिरियन्स आहे तुला हे सगळं करायचा? मागच्या हां. वेळेस किती दिवसात केलंस तू? ओके, दॅट्स अ बिट एम्बॅरसिंग. सो मी मागच्या वेळेला 160 दिवसात केलं. इवन दो तेव्हाही माझा गोल होता दॅट आय वॉन्टेड टू बी द फास्टेस्ट वुमन टू डू इट. बट अ लॉट ऑफ थिंग्स वेंट रॉंग अँड मला विजाचे इतके इश्यूज आले. आणि त्याच्यानंतर आय गॉट मग्ड ॲट नाईफ पॉइंट. सो मला स्पेनमध्ये एक थोडासा वाईट एक्सपिरियन्स आला. अँड देन आय हॅड टू सायकल हाफवे अक्रॉस रशिया इन विंटर. ऊ, And ऊ. me even on my last 2,000 kilometers, तेव्हा सुद्धा I got I had to ride through a cyclone at one point. I got chased by a bear. Like honestly, मागच्या कुठे वेळेला कुठे? कॅनडा. अरे बाप रे. आता मला सांग, हा जो तुझा रूट असणार आहे,
नवीन जे काही तू अटेम्प्ट करायला चाललीयस, किती दिवसात तू म्हणलीस, किती दिवसात तुला करायचंय? 110 रफली. पण 100. basically the record I'm breaking is 124 days. हा So हा. if I cover like 300 kilometers a day, then I'll finish in like I don't know 100 days or something. So अरे yeah. बापरे. आणि सुरुवात कुठनं, कसा रूट असणार आहे तुझा? So सुरुवात आणि शेवट फिनलंड मधनं हेल्सिंकी. हा हा. So one of my best friends lives there, and so त्याच्या घरनं मी सुरुवात करणार. त्याच्या आणि त्याच्या बायकोच्या घरनं लिटरली. हा. I'm like encroaching their space. त्यांनी एक नवीन लँड विकत घेतली आहे. And I'm literally, कारण हा मित्र आहे, I always say this, he's the reason I finished that last ride. He's the reason why I really got out of a bad place that I was in, and I forced myself to continue, and I was able to make it to the end. So म्हणून त्या मित्राचं तो फिनिश आहे, त्याच्याबरोबर मी युनिव्हर्सिटीला गेले, त्याच्या घरनं सुरू करायचं आता हे. सो वा. फिनलंड, एस्टोनिया, रशिया, मंगोलिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, नॉर्थ अमेरिकन लग मी अलास्कावरनं सुरू करीन, मग कॅनडा, मग थोडंसं मेनलँड US, देन बॅक इन कॅनडा, हॅलिफॅक्सला संपवीन. Then from there, I'll fly to Portugal. So Portugal, Spain, France, Belgium, Netherlands, Germany, Denmark, Sweden. युरोपचा Sweden. लेग. हा. So Swedenला मी all the way almost to the Arctic Circle जाऊन मग परत साऊथबाउंड हेल्सिंकी पर्यंत असं. मग परत फिनलंड असं. किती किलोमीटर तू म्हणतेस हे सगळे मिळून? So at the moment माझा रूट 29,251 किलोमीटर्स वगैरे आहे. हे मंजिरी, पंखा वाढव, मला इथंच घाम फुटायला लागला. अगं काय हे, काय कमाल आहे. क्या बात आहे वेदांगी, क्या बात आहे. पण ह्याच्यासाठी आता तू म्हणतेस की तुझ्याकडे अनुभव सुद्धा आहे, तर त्याचा फायदा किती होणार आहे तुला? फायदा. there are two things. फायदा अशासाठी की मला माहिती आहे. So there are two things. One is I know what it takes, and the other is I really know what it takes, So that's a good and a bad thing. So physically मला माहिती आहे की मला ते लॉंगर डिस्टन्सेस वगैरे जमतंय, बॅक टू बॅक जमतंय. So that's great. बट ऑल्सो मला माहिती आहे की हे किती अवघड असतं अँड व्हॉट कॅन गो रॉंग. अँड सो लास्ट टाइम वन ऑफ द क्रिपीएस्ट थिंग्स दॅट हॅपन टू मी वॉज दॅट माझा एक सो गिनिस वर्ल्ड रेकॉर्डचं काही करायचं असेल किंवा हो. ऑफिशियली काही करायचं असेल देन यू हॅव टू हॅव अ ट्रॅकर, यू हॅव टू प्रूव्ह एव्हरीथिंग दॅट यू हॅव डन. सो मागच्या वेळेला आय रिमेंबर this absolutely random person. I was in the middle of Canada. I was minding my own business, riding my bike. आणि एक माणूस कारने असं हळूहळू माझ्या मागे चालवत होता. अँड आय आय जस्ट रिमेंबर गोइंग, अरे यार काय असं, जा पुढे, मोकळा रस्ता आहे एवढा. अँड ही वॉज जस्ट ट्रेलिंग मी. आणि मग बेसिकली मी एका लेबायमध्ये थांबले अँड he stopped too because I thought he would just keep going because I had stopped. But anyway, he stopped too. And so I asked him, like, hi, like, do I know you? Like, have you read about my journey? Do you know what I'm doing? Are you a fan of cycling? Like, what's happening here? So he said, की त्याला ऑनलाईन कुठेतरी randomly, without any context, एक ट्रॅकरची लिंक सापडली. And he thought it would be fun to just come out and follow the tracker, see what's happening. He didn't really care about cycling. He didn't really know me, and it was just the creepiest thing ever. Like, I mean, not as creepy as being mugged at knife point, but still creepy enough, त्यामुळे yeah. हे सगळे अनुभव कुठं ना कुठेतरी तुला नक्कीच हे येणार. वेदांगी, कुठली गोष्ट छोटी मोठी कुठली करायची असली तरी त्याची तयारी करणं हे खूप महत्वाचं असतं, आणि त्याच्यामध्ये मन रमवणं म्हणा, या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात. तू याची तयारी कशी केलेली आहेस? तो तयारी चालली आहे अजूनही ॲक्चुअली. सो वेगवेगळ्या प्रकारची तयारी असो लॉजिस्टिकली, मला आता ऑब्व्हियसली विजासची तयारी आहे. देन मला पैशांची तयारी आहे बिकॉज नथिंग कम्स फ्री. आणि किती खर्च आहे, एकूण खर्च किती? सो मला फक्त इफ ऑल आय वॉज डुईंग वॉज रायडिंग माय बाईक अराउंड द वर्ल्ड, तर 20-25 लाख, विच इज डुएबल.
But then because I'm making a documentary about this, then it goes up to 50 lakh. And believe me, हे documentary बनणं, it's just as important as me doing this record attempt. हा 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 कारण the world I live in, it's kind of an understanding that these things aren't done by people like us. And अगदी I बरोबर. think ते ऑडिओ व्हिज्युअल काहीतरी असलं ना, ती स्टोरी असली, ती डॉक्युमेंटरी, when it's out there, when people know about this, that's special. Like, and my aim is to reach 2 billion plus people. Like, that's just, and I know, like, that's a lot of people. मला म्हणजे त्याच्या पुढे किती शून्य हे बाबांना विचारायला लागेल कधी कधी. पण that's what I mean. The idea is to have the story reach as many people as possible. So ते डॉक्युमेंटरी ते सगळं आहे. But then something that's more important than everything else is me training for it. Because कसं आहे, मी 18 वर्षाची असताना I wasn't scared of anything. I wasn't scared of failure. I just thought I can go out there, I can just wing it, and my body will know. But तेव्हा मी ट्रेनिंग केलेलं, पण ते it was nowhere near the intensity I'm doing it now. हा And हा so हा तेव्हा हा मी हा ट्रेनिंग केलेलं, that was completely different. हम्म. आता because I know my weaknesses, I'm working around them. So मला माहिती आहे मला 300 किलोमीटर सायकल चालवता येतं. मला माहिती आहे मला बॅक टू बॅक काही जमेल. पण मला हेही माहिती आहे की जी गोष्ट करायला मला 16-17 तास लागतात, ती 14 तासातही होऊ शकते जर मी थोडं त्यासाठी स्पेसिफिकली ट्रेन केलं तर. सो तो माझा जरासा विकनेस आहे की मला लॉंग डिस्टन्स जमतं, पण लॉंग डिस्टन्स फास्ट नाही जमत, विच मीन्स आय वोंट स्लीप इनफ, विच मीन्स मी रिकवर नीट नाही होणार. करेक्ट करेक्ट अँड करेक्ट. सो लॉंगर टर्मसाठी देन आय एम पुटिंग मायसेल्फ ॲट डिसएडव्हान्टेज. सो सध्याचं ट्रेनिंग त्या ह्याच्याशी रिलेटेड आहे जरा. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. म्हणजे हे म्हणत असताना तू जेव्हा सांगत होतीस माझ्या अंगावरती काटा आला खरंच वेदांगी. कारण जवळजवळ किती तास तू रोज बाईकवरती असणार म्हणजे या मोहिमेमध्ये? 16 तास. That's the aim. So when I say 16 तास बाईकवरती, the idea is that मी 4 तास कंटिन्युअसली चालवते. सो दिस इज समथिंग आय हॅव टेस्टेड टाइम अँड टाइम अगेन. हा हा 4 तास कंटिन्युअसली चालवते, 20 मिनिटं ब्रेक, 15-20 मिनिटं ब्रेक, 4 तास अगेन, अँड देन बेसिकली तो डिस्टन्स पूर्ण होईपर्यंत 4-4 तासाचं असं. I have tested other things, जसं 3 तास or 5 तास, and sometimes I've even gone for 7 hours. But ते थोडंसं सस्टेनेबल व्हायला पाहिजे ना, असं कारण हे it's not one and done. It's not, I'm not doing this for one day. एक दिवस 16 तास नाही आहे. We are saying करेक्ट करेक्ट. back to back to back 3.5-4 महिने हे करायचंय. सो ओव्हरऑल जी स्ट्रेंथ वगैरे डेव्हलप करायला लागते, कोर स्ट्रेंथ असू दे किंवा अपर बॉडी स्ट्रेंथ असू दे. सो ते सगळं बाईक फिट. आता आय एम स्पॉन्सर्ड बाय कॅनियन. इफ आय वॉजंट टू सटल व्हेरी अबाउट इट. नाईस. ते मला बाईक्स प्रोव्हाइड करतात. पण ऑब्व्हियसली ही राऊंड द वर्ल्डची जी बाईक आहे, त्याच्या मागे इतकं प्रिपरेशन आहे ना, कारण ही बाईक basically one of the rules is that you have to do this on just that one bike. So ती bike तुटली वगैरे काही झालं, then the record attempt is void. I mean, I need to check that again, but the last I checked, it would be void. Or at least the last time I did it, that was what the rules were. But yeah, so the बाईकची प्रिपरेशन, ती बाईक फिट, लाईक साईज नीट पाहिजे, एरोबस कुठे अगदीच. बसतात, ती स्टेमची लेंथ काय, सॅडल कुठे, सीट पोस्ट कोणतं लावायचं, क्रँक्सचा साईज काय, गिअर्स किती पाहिजेत, ते इलेक्ट्रिक गिअर्स पाहिजेत की मेकॅनिकल पाहिजे, त्याच्यानंतर ब्रेक्स मला युरोपियन सिस्टमने पाहिजेत किंवा UK सिस्टमने, आपल्या इथे जसं असतं तसं. देयर सो मच दॅट गोज बिहाइंड दिस. प्लस देन द बाईक इज माय होम, राईट? त्या बाईकवर माझं सगळं सामान वगैरे सगळं असणार आहे. देन आय नीड टू ॲक्च्युअली लाईक द बाईक. तर मला ती बाईक आता तुझी त्याच्यावर माझा, बेस्ट फ्रेंड असली पाहिजे ती. बरोबर. हां, सो द बाईक नीड्स टू हॅव अ पर्सनॅलिटी. सो या. मी माझ्या मित्रमैत्रिणींना, आई-बाबांना वगैरे असं काय-काय मागितलं मला सांगते. मी डिकॅल्स लावणार आहे बाईकवर, स्टिकर सारखं. तर बाबांकडनं मी शूर आहे, मी वीर आहे, असं मला बाबांना की लहानपणी खूप पहिलाच
तेच शिकवलेलं सगळ्यात पहिल्यांदा. सो मी दॅट्स द फ्रेज दॅट आय विल हॅव समवेअर ऑन माय बाईक. त्याच्यानंतर पर्सनली द फर्दर I go, the stronger I get is something that I want myself to believe in. So that will be again one of the main things there. Then my kind of trademark phrases, it's just around the corner. असं मी मागच्या वेळेलाही म्हणायचे, and it's always, for me it's बस. always it's just around the corner. So that's another thing. And so असं मी वेगवेगळ्या लोकांकडनं वेगवेगळे असे फ्रेजेस हे केले आहेत. सो ती वा बाईक अशी, आणि मग तिथे इंडियाचा फ्लॅग आहे, युकेचा फ्लॅग आहे. सो व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. कारण या गोष्टी ऐकल्यानंतरच अमेझिंग, म्हणजे खरंच कौतुक करावं तेवढं तुझं थोडं आहे. कारण हे तू दुसऱ्यांदा अटेम्प्ट करतेयस, पहिल्या वेळेला तू पूर्ण केलेलं आहेस, पण आताचा अटेम्प्ट हा जास्त महत्वाचा असणार आहे. वेदांगी, अर्थकारणाच्या बाबतीत तू सांगितलंस की बाबा हे 25 ते 50 लाखाच्या मधलं गणित आहे त्या, आणि विजापासनं सगळ्या गोष्टी, अरेंजमेंट्स म्हणा, विजा म्हणा, या सगळ्या गोष्टी दिसतात तेवढ्या सोप्या नसतात. कारण काही इंडियन पासपोर्ट असण्याचे फायदे आहेत, काही इंडियन पासपोर्ट असण्याचे तोटे सुद्धा आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी पेलून आणि झेलून तू ही काय मोहिमेवरती निघतेस. तुझी स्टार्टिंग डेट काय? सो मी स्टार्टिंग डेट नाही आहे, पण आठवडा आहे. हा, हरकत नाही, हरकत सो नाही. basically towards the end of June. So at some time after 20th of June. हा, तेव्हा मी, so between 20th of June and end of June असं. अशामध्ये तुझं चालू होईल. अशामध्ये A हे part of me, there's a part of me which wants to start on the longest day of the year. I think that would be special. हो, ब्युटिफुल. सगळ्या गोष्टींचा तू पूर्ण विचार केलेला आहेस. मी जे हा इंटरव्ह्यू बघतायत त्यांना एवढीच विनंती करेन की नुसतं भारावून जाण्याची गोष्ट नाहीये ही. माझं विनंती अशी आहे, जेव्हा हा इंटरव्ह्यू मी करतोय, मला ऐकायला मिळतंय वेदांगी काय बोलते ते, तर माझ्या डोक्यामध्ये थोडा थोडा विचार चालू झालेला आहे की बाबा मी माझ्या पद्धतीने वेदांगीला मदत करू शकेन का. ती मदत थोड्याशा प्रमाणात आर्थिक असू शकेन, किंवा कुठल्या कंट्रीजमध्ये तिला माझे मित्रमैत्रीण असले, किंवा कुठले हायर अथॉरिटीज असल्या ज्यांची माझी अशी ओळख असेल, कुठले नातेवाईक असतात, काय असतात. त्यामुळे या व्हिडिओ बरोबर तिचा रूट जो आहे तो सुद्धा मी तुम्हाला परत एकदा शांतपणे दाखवणार आहे. त्यामुळे तुम्ही विचार एवढाच करा की ही मराठी मुलगी एक भयानक मोठ्या मोहिमेवरती जिद्दीने निघालेली आहे, आणि तिच्या समोर एक विश्वविक्रम तिला खुणावतोय. ही गोष्ट सोपी नाहीये. आपण आपल्या परीनं तिला मदत काय करू शकतो, शुभेच्छा तर देऊ शकतो, त्या तर भरभरून दिल्याच पाहिजेत. तिने बोलून दाखवलेलं आहे की 2 बिलियन व्ह्युअर्स पर्यंत तिला पोचायची इच्छा आहे. तिच्या मोहिमेला आपण सगळ्यांनी फॉलो करूया. तिचं इंस्टाग्राम असू देत, युट्यूब असू देत, फेसबुक असू देत, कुठलंही सोशल मीडियाचं असू देत, ते वेदांगीचं मी तातडीने फॉलो करणार आहे. आणि ते सुद्धा या इथं आपण खाली मुद्दाम देतोय की तुम्हाला ते कळावं, कुठं जायचंय, काय जायचंय, तिचे हँडल काय, हे मुद्दाम कळावं म्हणून मी आत्ताही तुम्हाला दाखवतोय, आणि नंतरही मी तुम्हाला दाखवणार आहे शेवटी या क्लिपच्या. परंतु वेदांगी, मी एवढंच तुला प्रॉमिस करू शकतो की तुझी मोहीम ऐकून मी तरी थक्क झालेलो आहे. आणि हे नुसतं थक्क होणं मी मर्यादित ठेवणार नाही, नुसत्या तुला शुभेच्छा देणार नाही, तर माझ्या परीनं मी तुला मदत काय करू शकेन याचा मी नक्की विचार करेन, आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुद्धा करीन. त्यामुळे सुरुवात झाली होती नुसतं की अरे ही मुलगी कोण आहे, अरे वा इंग्लिश ऍक्सेंट मध्ये बोलतेय, अरे वा इंग्लंडमध्ये छान शिक्षण झालंय, आता कुठे आहे, स्कॉटलंडमध्ये आहे. पण तेवढ्यापुरतं ते मर्यादित नाहीये. नुसती ही मराठी मुलगी आहे म्हणून मला कौतुक करायचं नाहीये, पुणेकर आहे म्हणून कौतुक करायचं नाहीये, परंतु ती ज्या मोहिमेवरती निघाली ती गोष्ट अमेझिंग आहे. त्यामुळे आम्हाला तुझं खूप कौतुक आहे वेदांगी, आणि आम्ही शुभेच्छांच्या दृष्टीने आणि जी काही छोटी मदत होईल त्याच्या दृष्टीने तुझ्या मागं उभं राहायचा नक्की प्रयत्न करू. Thank you so much. I really appreciate this. Thank you so much. थँक्यू.